संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब तरडगाव या ठिकाणी पार पडलेलं आहे। आपल्याबरोबर महाराज आहेत आणि या रिंगणाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। महाराज, या रिंगणाचं काय महत्त्व आहे आणि आज पहिलं रिंगण पार पडतं? वारकरी संप्रदायामध्ये जी पालखीची सोहळ्याची परंपरा आहे, आळंदीपासून निघाल्यानंतर लोणंदनंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी हे उभं रिंगण होत असतं आणि या रिंगणाला एक अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व आहे। पूर्ण समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमत असतो आणि पालखी सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेत असतो। संतांची चरणधुली आपल्याला लागावी या भूमिकेतून अशा प्रकारचे हे रिंगणं असतात किंवा असे सोहळे असतात। संत चरण रजनाचं महत्त्व किती आहे? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, मग रामनामे उपजे आवडी, मग सुख घोडोघोडी वाढू लागे। अशा प्रकारचा हा सोहळा आहे। तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता, संतांच्या चरणाचं जर चरण धूळ आपल्या शरीराला लागली तर निश्चित रूपाने आपल्या जीवनामध्ये जे कामक्रोधादी विकार आहेत ते निघून जातात आणि खऱ्या अर्थाने आपण जे पारमार्थिक जीवनाची जी परिपूर्णता आहे त्या दिशेने वाटचाल करत असतो। उभं रिंगण म्हणजे काय असतं? अश्व येतो आणि उभं रिंगण आणि गोल रिंगण असे दोन रिंगणाचे प्रकार आहेत। एकूण दिंड्या पुढे 27 आहेत, मागे भरपूर आहेत, परंतु पुढचे 27 रिंगणापासून जो घोडा निघतो तो संपूर्ण 11 नंबर गोरेका संस्थेची दिंडी आहे तिथपर्यंत जातो। तिथून आल्यानंतर माऊलीचे जे पादुका असतात त्याबरोबर तो घोडा असतो, तो घोडा तो जातो आणि एक सोहळा आहे एक प्रकारचा वारकरी संप्रदायाचा तो। आपण मग या सोहळ्यामध्ये अनेक वारकऱ्यांना आतापर्यंतचा पहिला टप्पा जो आहे तो वारीचा पूर्ण होतोय आणि दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होतीये। अनेक वारकरी दमलेले असतात, थकलेले असतात। या सोहळ्याने काय उत्साह आता कोठे धावे म्हणत तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला ना अवघा झाला आनंद। मानवी जीवनात जो आनंदाची जी परिपूर्तता आहे ती कुठं पाहिजे असेल तर याची देही याची डोळा भोगो कीर्तीचा सोहळा या भूमिकेतून याकडे पाहिलं पाहिजे। अशा प्रकारचा हा सोहळा आहे। नक्की माऊली, आपण पाहिलं आता अश्वाचं रिंगण जे आहे ते पार पडतंय, उभं रिंगण, काय सांगाल? हा मोठा आनंद आहे। ह्या रिंगणाचा आनंद हा गगनात मावत नाही, म्हणून हा आनंद सगळ्या भावी भक्तांना आणि आपण सगळ्यांना घेतला पाहिजे। हा मोठा आनंद आहे। कुठून आले? आम्ही जालन्यावर आलो, जालना। किती वर्ष झाली वारी करतो? मग 9-10 वर्षापासून वारी करतो मी। हो, काय वाटतं वारी? आनंद वाटतो, आनंदाची वारी आहे, आनंदाची। हा वा महाराज, वारीमध्ये तुम्ही सहभागी आहेत, काय सांगाल? वारीचं वर्णन कसं कराल? वारीचं वर्णन आपण आपल्या मुखातून करू शकत नाही। एवढी ज्ञानोबारायांची खूप कृपा झालेली। आम्ही बऱ्याच वर्षापासून वारी करतो, आळंदी ते पंढरपूर, आणि खरंच सगळ्या वारकऱ्यामध्ये एक चैतन्य जागृत झालेलं आहे। यावर्षी तर वारी खूप आनंदी वारी आहे, म्हणजे ऊन नाही, थोडा थोडा पाऊस पडतो आणि यावर्षी जास्तीत जास्त वारकरी वारीला आलेले आहेत। वारीचा आनंद हे सुख कुठंच मिळत नाही। स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, स्वर्गातले देवसुद्धा इच्छा करतात की आम्हाला जन्म मिळावा आणि आळंदी पालखी सोहळ्यासोबत आम्ही पंढरपूरला जावा, असं सगळ्यांची इच्छा आहे। माझं नाव आहे। नक्की आपण जर पाहिलं तर आता उभं रिंगण जे आहे ते सुरू आहे आणि माऊलींचा अश्व जो आहे तो आता या रिंगणामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। माऊलींच्या अश्वाचं रिंगण जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर पहिलं रिंगण माऊलींचं या ठिकाणी पूर्ण होतं आणि माऊलींचं आजचा मुक्काम जो आहे तो तरडगाव या ठिकाणी असणार आहे आणि आता या रिंगणाची समाप्ती जी आहे ती झालेली पाहायला मिळते। तरडगाव नंतर पालखी जी आहे ती पुढच्या दिशेने वाटचाल करेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।